रथसप्तमी येत्या 24 जानेवारी रोजी आहे रथसप्तमी. रथसप्तमीला कोणाची पूजा करावी आणि रथसप्तमीचं व्रत कोणी करावं, त्याचे लाभ काय, असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलिकेमध्ये सूर्य जितका बलवान असेल, तितके त्याचे चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते. सूर्य नेहमी जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य करतो, म्हणूनच त्याच्या पूजनाला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. याच सूर्यदेवाची पूजा करण्याचा विशेष दिवस आहे, तो म्हणजे रथसप्तमीचा. या दिवशी सौभाग्यप्राप्ती, पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. कारण सूर्य एक आत्माकार आहे. मानवी शरीराचे जीवन, आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती देवाकडे साकार होते, हा त्याचा अर्थ आहे. रथसप्तमी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमीची तिथी प्रारंभ होणार आहे 24 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:39 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:10. उदय तिथीनुसार यावर्षी रथसप्तमी रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा रथसप्तमी ही रविवारी आल्याने त्याचं विशेष महत्त्व वाढले. रथसप्तमीच्या दिवशी पवित्र स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नानासाठी अतिशय मर्यादित आणि शुभ वेळा उपलब्ध आहे. ते म्हणजे स्नानासाठी शुभ मुहूर्त पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:13 पर्यंत असणार आहे आणि सूर्योदयाच्या वेळेस सकाळी 7:13 आपण स्नान करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी या शुभ मुहूर्तात स्नान उरकून आपण सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास आणि त्याची पूजा केल्यास आरोग्याचा लाभ होतो आणि जीवनातील दोष दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. रथसप्तमीला सूर्यजयंती असंही म्हटलं जातं. या दिवशी घराच्या अंगणात सूर्याच्या रथाचे चित्र किंवा रांगोळी काढून त्यावर दुधाचे पातेले ठेवून ते उकळण्याची प्रथा ही अनेक ठिकाणी पाळली जाते. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे, जो ऊर्जा आणि आरोग्याचा स्रोत मानला जातो. या दिवशी केलेल्या पूजेने शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळते असेही मानले जाते. याला अचला सप्तमी असेही म्हणतात आणि वसंत ऋतूच्या आगमनाची सुरुवात ही रथसप्तमी दर्शवते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य, तेज आणि समृद्धी प्राप्त होते असं मानलं जातं. म्हणून ह्या दिवशी विशेष पूजा करावी. आता रथसप्तमीच्या दिवशी विशेष पूजा काय करावी, तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. शास्त्रानुसार स्नानाच्या वेळी डोक्यावर आणि खांद्यावर रुईची 7 पानं म्हणजे अर्करा पानं ठेवून स्नान केलं जातं. यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर स्नानानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्यावे. त्यात लाल फूल, अक्षता आणि थोडे लाल चंदन मिसळावे. त्यानंतर उगवत्या सूर्याकडे पाहून ओम सूर्याय नमः म्हणत हळुवारपणे अर्घ्य अर्पण करावे. घराच्या अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी सूर्यदेवाच्या रथाची सुंदर रांगोळी काढावी. रथात सूर्यदेवाची स्थापना करून त्यांची षोडोपचारे पूजा करावी. शिवाय ह्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर मातीच्या किंवा धातूच्या पात्रात दूध तापत ठेवले जातं. हे दूध जोपर्यंत उतू जात नाही तोपर्यंत ते आटवलं जातं. दुधाचा हा अंश सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. तर अशा पद्धतीने आपण रथसप्तमीच्या दिवशी विशेष पूजा करू शकता. आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आपण रथसप्तमी साजरी करू शकता. रथसप्तमी ही सूर्यदेवाच्या रथात उत्तर
गोलार्धाकडे चालत असल्याचे देखील सूचित करते. हा दिवस उन्हाळी हंगामाच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि वाढत्या तापमानाचे देखील सूचक आहे. मुख्यतः भारतातील दक्षिणेकडील राज्यामध्ये रथसप्तमी कापणीच्या हंगामाची सुरुवात देखील दर्शवते आणि अशा प्रकारे भारतीय शेतकऱ्यांसाठी हे नवीन वर्षाची आशादायक सुरुवातीचे प्रतीक आहे. आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी भक्त पवित्र स्नान करण्यासाठी सूर्योदयापूर्वीच उठतात. रथसप्तमीला विशेष स्नान करणं ह्या दिवशी एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो फक्त अरुणोदयाच्या वेळीच केला पाहिजे. असं मानलं जातं की ह्यावेळी पवित्र स्नान केल्यास मनुष्याचे सर्व आजारापासून मुक्तता मिळते आणि चांगले आरोग्यही लाभते. ह्या कारणामुळेच रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखलं जातं. तामिळनाडूमध्ये भाविक इरुक्कुयाच्या पानाचा वापर करून हे पवित्र स्नान करतात. एवढंच नाही तर स्नान पूर्ण झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी भाविक सूर्यदेवाला अर्घ्यदान करतात. अर्घ्यदान हा विधी नमस्कार मुद्रेतील लहान कलशातून सूर्यदेवाला उभ्या स्थितीत तोंड करून हळूहळू जल अर्पण करून देत केला जातो. बरीच लोक हा विधी 12 वेळा करतात आणि प्रत्येक वेळी सूर्य भगवानाच्या 12 वेगवेगळ्या नावाचा जप करतात. यानंतर तुपाचा दीपक प्रज्वलित करून सूर्यदेवाला लाल फूल, कापूर आणि धूप दीप घालून पूजा केली जाते. असं मानलं जातं की सर्व विधी सूर्यदेवाचे पालन करणाऱ्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश प्राप्त करून देते. याशिवाय गायत्री मंत्राचा जप करणे आणि आदित्य हृदय स्तोत्रम किंवा सूर्य सहस्रनाम ह्याचं पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आपणही रथसप्तमीला हे विधी करू शकता, ज्यामुळे नक्कीच तुम्हालाही दीर्घायुष्य प्राप्त होईल आणि यश प्राप्तीसाठीही मदत मिळेल. रथसप्तमीला शक्य असल्यास मीठ खाणं टाळावं. अनेक भागात ह्या दिवशी अळणी जेवण करण्याची प्रथा आहे. शिवाय लाल रंगाचे वस्त्र ह्या दिवशी विशेष करून परिधान करावे, कारण हे सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी मदत करते. तर आपणही रथसप्तमीला पूजाविधी करून रथसप्तमी साजरी करावी. आपापल्या भागातील प्रथा पद्धतीनुसार रथसप्तमीचा व्रत करून विशेष पूजाविधी केल्याने नक्कीच कुंडलीतील सूर्यही मजबूत होतं असं मानलं जातं. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासूनच सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात. सूर्य ग्रहाचा राजा असून त्याचे स्थान 9 ग्रहांमध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाशित असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात. अशा ह्या सूर्यदेवाला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे याच्या संदर्भात या रथसप्तमीला आहे. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक ह्या सप्तलोकामध्ये भ्रमण करण्याचं सामर्थ्य आहे. आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे होय. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शकही असतो. सूर्यदेवता सतत ह्या रथात विराजमान असतात. देव देवळात असल्यामुळे ज्याप्रमाणे देवळाला महत्त्व प्राप्त होते, अगदी तसंच महत्त्व सूर्याच्या रथालाही आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचंही पूजन केलं जातं. रथसप्तमीला अरुणोदयाकालीन स्नान करून 12 सूर्यनाव घेऊन 12 सूर्यनमस्कार घातल्यानेही विशेष फळ मिळतं असं मानलं जातं. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर एखादं स्तोत्र भक्तिभावाने म्हणावं आणि ऐकावं सुद्धा. शिवाय खीरपुरीचा नैवेद्य सूर्यनारायणाला या दिवशी दाखवण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितलं जातं. सूर्यदेवाच्या रथाला असणारे 7 अश्व, सप्ताहातील 7 वार आणि 12 चाके 12 राशी सुद्धा दर्शवतात. ह्या 12 राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्याची पूजा ह्या दिवशी केली जाते.
काही भागात ही प्रथा असल्याचे सांगितले जातं. रथसप्तमीचं व्रत आणि पूजा कोणीही करू शकतं. अगदी पुरुष, महिला, वृद्ध, युवा आणि विद्यार्थीसुद्धा सर्वांना हे व्रत लाभदायक मानलं गेलं आहे. आरोग्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेसाठी, करिअर आणि अभ्यासात प्रगतीसाठी, सूर्यदेवाची कृपा आणि प्रकाश अनुभवण्यासाठी हे व्रत श्रद्धेने करावे. तर रथसप्तमी हा केवळ एक दिवस नसून जीवनात उज्ज्वल प्रकाश, नवीन आरंभ आणि सकारात्मक शक्तीची गुरुकिल्लीच मानला गेलाय. या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि आत्मिक भक्ती आपल्या जीवनात उज्ज्वलता, उत्साह आणि संपूर्ण आरोग्य नक्कीच घेऊन येईल. तुमच्या भागात रथसप्तमी कोणत्या नावाने साजरी केली जाते? या दिवशी तुम्ही काय करता किंवा कोणती विशेष पूजा करता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.